मंत्री साहेबांनी आता सगळं सखोल सांगितलं। याच्यामध्ये खऱ्या दोन पुण्यामध्ये आणि संपूर्ण जागी मोडस ऑपरेंडी दोन झाल्यात। छोट्या मुलांचा वापर करायचा आणि मोठे गुन्हेगार त्याच्यामध्ये या छोट्या मुलांना वापरून घेत आहेत। पण याच्यामध्ये नुसतं वापरून घेत नाहीयेत मुख्यमंत्री साहेब, याच्यामध्ये त्यांना अंमली पदार्थाचं व्यसन लावतायत। त्याच्यामध्ये टर्माइटची इंजेक्शन असतील, ती इंजेक्शन घेतल्यानंतर त्या मुलांना काही कळत नाहीये। ती इंजेक्शन खुलेआम आता बाजारामध्ये विकत मिळत आहेत। मागच्या वेळी पुणे पोलिसांनी धडक कारवाई करून 1.5 कोटी रुपयाची इंजेक्शन पकडली होती। अनेक ठिकाणी कारवाया केल्यात, पुणे पोलीस अतिशय चांगलं काम करतंय। पण पान टपऱ्यावरती मुख्यमंत्री साहेब बटन नावाचं एक गोळी मिळते। ती बटन नावाची गोळी खाल्ली की त्याला कशाची शुद्ध राहत नाही। म्हणजे पान टपऱ्यांवरती जर रात्रीच्या वेळी ह्या गोळ्या खुल्याआम सगळ्या झोपडपट्ट्यात मिळत असतील तर ही छोटी मुलं आणि मग ही मुलं घेत आहेत, कुणाच्याही अंगावर ते कोयते फेकून मारतायत। कोयता गँग अस्तित्वात नाही हे बरोबर आहे, पण त्या कोयत्याचं इतकं महामंडल झालंय आता की त्याच्यामुळं हे सगळं सुरू झालंय। त्याच्यामुळं हे जे अंमली पदार्थ पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, याच्या संदर्भात सरकार काय करणार हा माझा प्रश्न पहिला आहे। दुसरा प्रश्न, जे नायजेरियन किंवा अंमली पदार्थाची विक्री करणारे बेकायदा नागरिक पुण्यामध्ये बराच काळ वास्तव्यास, म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी फ्लॅट घेतले, तिथंच ते राहत आहेत, अनेक परदेशी नागरिक आहेत। याच्या संदर्भात सरकार काय करणार आहे हा एक विषय। तिसरा विषय, या छोट्या मुलांचं म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांकडं त्यांनी आता फक्त 302 असे व्हॉट्सअपचे ग्रुप पण बनवलेत। त्याच्यामुळे हे छोटी मुलं वापर करणाऱ्या या ज्या संघटित काही गुन्हेगार आहेत किंवा मोठे लोक आहेत, कारण या मुलांना पुढे पाठवायचं, तोडफोड माजवायची आणि नंतर मग पैसे किंवा हप्ते चालू करायची, ही एक मोडस ऑपरेंडी आहे। त्यामुळे ह्या गोष्टीसाठी काय करणार आहे हे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। नाही, अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी मांडलेला आहे। याचं कारण हे देखील खरं आहे की मोठ्या प्रमाणात अशा मुलांना अंमली पदार्थांची सवय लावणं ही देखील एक मोडस ऑपरेंडी सुरू झालेली आहे। आणि म्हणून अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक मोठी मोहीम ही आपण पुण्यामध्ये आणि सगळ्याच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उघडलेली आहे। आपण बघितलं असेल तर गेल्या 3 वर्षामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आपण पकडले तो देखील एक रेकॉर्ड आहे। पण तरी देखील याचं पेनिट्रेशन हे वाढतं आहे, कारण पूर्वी हे जसे नायजेरियन पेडलर वगैरे अशा प्रकारचे लोक हे विकायचे, पण अलीकडच्या काळात डार्क वेबच्या माध्यमातून किंवा अगदी इंस्टाग्राम ही देखील एक मार्केट प्लेस झाली आहे। इंस्टाग्रामवर त्या ठिकाणी डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातून ऑर्डर प्लेस होते आणि तिथनं कुरिअरच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी होते। म्हणून आपण कुरिअर ऑफिसेसमध्ये देखील चौकशी केलेली आहे, त्यांचंही त्या ठिकाणी पडताळणी केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तुमच्याकडनं डिलिव्हरी झाली तर तुम्ही त्याच्यातले गुन्हेगार असाल, अशा प्रकारचं देखील आपण केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात हे जे काही पांठेले वगैरे आहेत यांच्यावर देखील आपण कारवाई करतोय। सगळ्यात महत्त्वाचं, पोलीस विभागाला आपण सांगितलेलं आहे की या संपूर्ण अंमली पदार्थांच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये कोणताही पोलीस हा जर डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आढळला तर त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला डिसमिस केलं जाईल। आणि पुण्याच्या केसमध्ये अशा प्रकारच्या 7 लोकांना आपण डिसमिस केलेलं आहे। त्याच्यामुळे या संदर्भात 0 टॉलरन्स अशा प्रकारची आपली पॉलिसी आहे। हे जे नायजेरियन्स वगैरे आहेत यांचं देखील आपण ट्रॅकिंग करतोय। मुळामध्ये यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की यांना आपल्याला डिपोर्ट याकरता करता येत नाही की यांच्यावर गुन्हा आहे आपल्याकडे, आणि आपल्या कायद्यानुसार त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आपल्याला त्यांना डिपोर्ट करता येत नाही। त्यामुळे त्यातले अनेक लोक डिपोर्टेशनमध्ये, जसं आता बांगलादेशी पण आहेत। आता बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आपल्यासमोर तोच आहे की बांगलादेशी जे आपण पकडलेले आहेत यांना आपल्याला त्यांच्यावरचा गुन्हा जोपर्यंत आपण निकाली काढत नाही तोपर्यंत डिपोर्ट करता येत नाही। त्यामुळे 300 लोक पकडतो आणि त्यातले 25 लोक फक्त डिपोर्ट होतात, बाकीच्यांना आपल्याला या ठिकाणीच निगराणीखाली ठेवावं लागतं। पण आता आपण एक नवीन विचार करतोय की अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जर कोणावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याच्यावर, म्हणजे जसं आपण मध्यंतरी आपल्या राज्यात एक कायदा केला जेलचा कायदा, आणि जेलच्या कायद्यामध्ये आता आपण अशी तरतूद केली आहे की एखाद्याला फर्लोवर सोडलं किंवा अशा प्रकारे पॅरोलवर एखादा गेला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग आपल्याला करता येईल। त्याला आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट लावू आणि त्याचं ट्रॅकिंग करू। अशा प्रकारे हे जे या गुन्ह्यामध्ये अडकलेले लोक आहेत
यांचं इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग करता येईल का याची कायदेशीर तरतूद आम्ही बघू आणि ते जर करता येत असेल तर यांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट लावून यांचं पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग करू, जेणेकरून हे दुसरा अशा प्रकारचा क्राईम करू शकणार नाही. सिद्धार्थ शिरोळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.